श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराजांना 13 बैलजोड्या जुंपलेल्या सुंदर अशा लाकडी रथात रथारूढ करून श्री महाराजांची भव्य अशी रथयात्रा शोभायात्रा निघाली. या रथाच्या बैलांना अंगावर सुंदर अशा झुला घातलेल्या होत्या, तर गळ्यात सुंदर घागरमाळा होत्या. फुलांच्या व मोत्यांच्या माळा, आंब्याच्या पानांची तोरणे व चारी बाजूला छोटे छोटे भगवे ध्वज लावून अत्यंत सुंदर अशी रथाची सजावट करण्यात आली. रथमार्गावर माता भगिनींनी हळदी कुंकवाचे सडे शिंपून त्यावर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. रथात मागच्या बाजूला सुंदर उच्चासनावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज व श्री रामानंद महाराजांच्या भव्य व सुंदर तस्विरी लावलेल्या होत्या. या उभय महाराजांच्या चरणापाशी श्री महाराज जिजीमायसह बसले होते. श्री महाराजांवर एका सेवेकऱ्याने सुंदर असे छत्र धरले होते, तर श्री महाराजांच्या दोन्ही बाजूला एक एक सेवेकरी श्री महाराजांवर चौऱ्या ढाळीत होते. स्वराज्य भवन मैदानावरून ही मिरवणूक मेडिकल चौक, कपडा बाजार, सिटी कोतवाली, जय हिंद चौक, शिवाजीनगर, शिवचरण पेठ, खोतगल्ली, काळा मारुती, सिटी कोतवाली ते परत स्वराज्य भवन अशी जाणार होती. श्री महाराज आज 81व्या वर्षात पदार्पण करणार, म्हणून या शोभायात्रेच्या मुख्य मार्गावर थोड्या थोड्या अंतरावर 81 सुंदर कमानी उभारण्यात आल्या होत्या. श्री महाराजांचा रथ त्या कमानीत येताच रथावर पुष्पवर्षाव होत होता. रथाच्या दोन्ही बाजूला रथापुढे गणवेशधारी भालदार चोपदार चांदीचे दंड हातात घेऊन चालत होते, तर ध्वज निशाण अब्दागिरी घेऊन सेवकगण दोन्ही बाजूस रघुपती राघव राजारामचा घोष करीत चालत होते. मिरवणुकीच्या अग्रभागी मोटरसायकल स्कूटरस्वारांचा खास पोशाख केलेला ताफा होता. त्यामागे नाना प्रकारचे बँड वाजंत्री, 550 दिंडीवाले, लेझिम पथक, त्यामागे भजनी मंडळाचे 50 संच, डोक्यावर कलश घेतलेल्या 108 सुवासिनी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या 13 सुवासिनी, त्यांच्या मागे स्वतंत्र वाहनातून ठिकठिकाणाहून आलेली संत मंडळी, नंतर अमडापूरचे सनई वादकाचे पथक, त्यामागे दुतर्फा साखळी करून चालणारे स्वयंसेवक, त्यामागे श्री महाराजांची असंख्य स्त्री पुरुष भक्त मंडळी आणि त्यामागे श्री महाराजांचा हा भव्य रथ. रथ घरासमोर येताच सुवासिनी श्री महाराजांना ओवाळून नमस्कार करीत होत्या. कोणी घराच्या खिडक्यातून, कोणी घराच्या गच्चीवर उभे राहून, कोणी घरासमोरील ओट्यावर, तर कोणी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ही शोभायात्रा पाहत होते व श्री महाराजांवर सारखा पुष्पवर्षाव करीत होते. या मिरवणुकीच्या दुतर्फा श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्त भाविकांची प्रचंड गर्दी होती. अशी ही भव्य मिरवणूक अखंड रामनामाचा व श्री सद्गुरू महाराजांचा जयघोष करीत अतिशय उत्साहात व सर्वांच्या हृदयात आनंद भरीत जात होती. 6 तास ही शोभायात्रा चालली. सर्व जाती धर्माचे लोक स्वयंस्फूर्तीने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. रात्री 12:30 वाजता ही रथयात्रा स्वस्थानी परतली. दुसऱ्या दिवशी सर्वच निमंत्रितांना वस्त्र प्रावरणे व दक्षिणा देऊन व सर्वांचा यथायोग्य सत्कार करून श्री महाराजांनी सर्वांना प्रेमपूर्वक निरोप दिला. या समारंभास अनेकांचे शुभ संदेश आले. तसेच 4ही पीठांच्या शंकराचार्यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त झाले. आकाशवाणी व BBC-वरून तसेच आघाडीच्या सर्व वृत्तपत्रातून या समारंभाचे वृत्त प्रकाशित झाले. बहुतेक सर्वच वृत्तपत्रातून न भूतो न भविष्यती अशा मथळ्याखाली या समारंभाचे सार्थ वर्णन आले होते. मागील 300 वर्षात असा भव्य दिव्य सोहळा कुणाचाही झाला नव्हता. श्री समर्थांच्या निर्याणानंतर केवळ श्री महाराजांचाच हा भव्य असा सोहळा झाला. श्री महाराजांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या आजपर्यंतच्या सर्व उत्सवात हा उत्सव सर्वोच्च कळस शोभत होता. या उत्सवास येणाऱ्या भक्तांच्या मार्गदर्शनासाठी रेल्वे व बस स्थानकावर मार्गदर्शक फलक व स्वयंसेवक ठेवण्यात आले होते. महाराष्ट्राचे राज्यमंत्री बाबासाहेब सरनाईक या समारंभास येण्यास निघाले, तेव्हा रस्त्यात भक्त भाविकांचा एवढा मोठा जमाव होता की मंत्र्याची गाडी व पोलीस व्हॅन समारंभ स्थळापासून 1 फर्लांग लांब थांबवावी लागली आणि पोलिसांनी दुतर्फा कडे करून मंत्री महोदयांना सभास्थानी आणले.
3ही दिवस उत्सवासाठी लागणारी फुले आणि 13 बैलजोड्या पंजाबराव कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू गोपाल कृष्णन यांच्या सहकार्याने व सौजन्याने मिळाल्या. उत्सवात 3ही दिवस सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत भोजनाच्या पंक्ती चालू होत्या. भोजन प्रसादासाठी मुक्तद्वार ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ वेदमंत्रांनी झाला आणि या उत्सवाची सांगताही अमृतवाडी येथे वेदमंत्रांनीच झाली. दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्यास प्रथम बंधनाचे आदेश आले, परंतु अकोल्याचे जिल्हाधिकारी भगवानराव देशमुख यांच्या प्रयत्नाने व श्री महाराजांच्या आशीर्वादाने ते आदेश मोकळे करण्यात आले. म्हणूनच अन्नदानासाठी मुक्तद्वार ठेवता आले. या समारंभास विदर्भ, मराठा व पश्चिम महाराष्ट्रातून अनेक भक्तगण आले होतेच, परंतु विशेष म्हणजे कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा आदी प्रांतातूनही काही मंडळी तसेच पत्रकार आले होते. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची रौप्य तुलेनंतर एका भक्ताच्या घरी झालेली सायं संध्या आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.